ज्या वेळेला गावामध्ये शिवसेनेचे झेंडूगुण पूर्वीचे जे पदाधिकारी शिवसेनाच्या नावाने जे घोषणाबाजी करे त्यापासून आम्हाला पण शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा प्रकट झाली आणि ज्या माध्यमातून आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरती आणि शिवसेनेवरच्या ज्या हिंदुत्वाचे विचार घेऊन ज्यावेळी बाळासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रावर हे केला त्या याच्यावरती प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केल्याने आल्यापासून आजपर्यंत मी जवळजवळ 13 वर्ष झाली. शिंदे साहेबांच्याकडे बाळासाहेबांची हिंदुत्वाचे विचार आणि अनंत दिघे साहेबांची शिकवण या माध्यमातून आणि मी ज्या वेळेला त्या शिवसेनेमध्ये काम करत असताना बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्याच्यानंतर पहिला दसरा मेळावा घेतला आणि त्याची जबाबदारी पूर्ण शिंदे साहेबावरती उद्धव साहेबांनी टाकलेली. 5 लाख लोक दसरा मेळावा गोळा करायचे आणि ती जबाबदारी शिंदे साहेबांनी अगदी योग्य पद्धतीने पार पाडली. त्यावेळेला सुद्धा मी त्या दसरा मेळाव्याला होतो. त्यापासून शिंदे साहेबांचे कामाची पद्धत आणि ज्या वेळेला शिंदे साहेबांनी जे उद्धव साहेब इतर हिंदुत्वाचं हे सोडून जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर ज्या वेळेला गेले आणि शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी बंड करून स्वतंत्र ज्या वेळेला भाजपबरोबर हिंदुत्वाचे विचार भाजपबरोबर गेले त्यावेळेला प्रथमतः कोल्हापूर जिल्ह्यामधून मी माझे सर्व कार्य त्या शिवसेनेमध्ये पण मी तालुका प्रमुख होतो. कामगार सेना पहिला तालुका प्रमुख 3 वर्ष काम केली. त्यानं मला देवणे साहेबांनी परत तालुका प्रमुख म्हणून पक्षावर बढती दिली आणि त्याच्यानंतर मी स्वतः शिंदे साहेबांनी ज्या वेळेला या उद्धव साहेबांच्या तुम्ही स्वतंत्र शिवसेना हा पक्ष हे केला त्यावेळी मी या चंदगड तालुक्यातून माझे सर्व पदाधिकारी घेऊन प्रथम कोल्हापूर जिल्हा ज्यावेळेला खासदार साहेब किंवा कोणीही नसताना मी माझी टीम घेऊन प्रथमतः मी शिंदे साहेबांच्या विचारावरती प्रेम करून म्हणून मी शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये प्रवेश केला. शिंदे साहेब देणार आहेत. आज त्यांनी जेवढी ज्यावेळेला 50 आमदार एका माणसाबरोबर जातात किंवा माझ्यासारख्या एका साध्या गरीब घराण्यातल्या माणसाबरोबर आज मागच्या दसरा मेळाव्याला 20 खेळाडू म्हणजे 2000 लोक मी इथून पहिली वेळ घेऊन गेलो. आजपर्यंत शिवसेनेच्या इतिहासामध्ये 50 पदाधिकारी कुठल्याही या 52 वर्षामध्ये दसरा मेळाव्याला तेवढी ताकद आम्ही घेऊन गेलो. त्यामुळे राजकारणाला विरोध होता करतो आम्ही त्या याच्याशी सहमत नाही. आम्ही शिंदे साहेबांच्या विचारावर आणि शिंदे साहेबांच्या याच्यावरती हे करून म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. मी सांगतोय जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढं चला आणि गोरगरीब कुठल्याही तळागाळातील शिवसैनिकालाच पुढं हे करून हे करा ज्या शिकवण दिलेली ती शिकवण घेऊन शिंदेसाहेब आज तळागाळातल्या शिवसैनिकांना चांगल्या पदावरती माझ्यासारख्या एखाद्या गरीब घराला मागचा पुढचा त्यांनी नाही विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तालुका प्रमुखाला शिंदे साहेबांच्या जिल्हा प्रमुखाच्या खासदार साहेबांनी तिथल्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून पत्र दिले. कारण ते शिंदे साहेबांनी माझ्यावरती त्यांनी कुठला हे बघितला काही माहिती नाही परंतु प्रथमतः महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका प्रमुख मी असेन कल्लापाणी वगैरे की शिंदे साहेबांनी स्वतः नंदन बंगल्यावरती त्यांनी मला नियुक्तीपत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे शिंदे बाळासाहेबांचे विचार अनंत दिघे साहेबांची जी शिकवण होती ती पुरेपूर अंमलात आणण्याचं काम शिंदे साहेब करत आहेत आणि इथून पुढे करतील आणि त्यांच्या पाठीमागे माझ्या चंदगड तालुक्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज चॅनलवाले वेगवेगळ्या माध्यमातून दाखवतात इकडे ते परंतु सामान्य जर लोकांपर्यंत तुम्ही विचार करून घरापर्यंत जाऊन विचार केला आज मी प्रत्येक तालुक्यामध्ये काम करत असताना सामान्य लोक त्यांना शिंदे साहेबांचे विचार हे पूर्ण मान्य आहेत आणि येणाऱ्या 2024ला सुद्धा शिंदे साहेबांचे आमदार हे भरपूर जे चांगल्या ह्याने निवडून येतील ही मला खात्री आहे. आज कुठलाही मुख्यमंत्री 16 17 तास काम करत नाही. आज शिंदे साहेब मी ज्या वेळेला या 6 महिन्याच्या पाठी मी पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर मी 2 महिन्यानंतर परत गेलो वर्षा बंगली श्रीकांत साहेबांची मला 12 वाजता हे भेट झाली परंतु शिंदे साहेब माझ्यासाठी 3 वाजता माझ्या गावात ज्या लोकांनी मला शिंदे साहेबांवर त्या माणसांना घेऊन शिंदे साहेबांना रात्री 3 वाजता माझ्यावर बैठक केली आणि त्यांनी सांगितलं की तुला कुठलंही काही कमी पडणार नाही मी तुला त्यामध्ये सगळं हे करून आमच्या ह्याच्या माध्यमातून ही लोक तुझ्या पाठीमागे उभे गेले यांच्या माध्यमातून तू हे करून घ्या. त्या पद्धतीनं आज गोरगरीब म्हणजे सामान्य कुटुंबात कुठलीही पाठीमागे बॉडीगार्ड किंवा कुठलाही न घेता
शिंदेसाहेब सामान्य लोकांच्यामध्ये मिसळून जे काम करतात याच्यावरती सर्वसामान्य लोकांचा शिंदेसाहेबांच्यावर भरपूर विश्वास आहे. आणि आजपर्यंत निधीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून की हे एवढ्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याच निधी कुठल्या तालुक्याला किंवा कुठला दिलेला नाही. आज इथून मागेचे पण मुख्यमंत्री ज्या पक्षात मी पहिला काम करतो ते उद्धवसाहेब पण होते, त्यांना पण आजपर्यंत मी इतकी वर्ष त्यांच्यासाठी 8-9 वर्ष काम केली, परंतु आम्हाला कधी मातोश्रीचा हे कुठल्याही पदाधिकारी दाखवला नव्हता. परंतु आज मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन किंवा वर्षा बंगल्यावरती डायरेक्ट जाऊ शकतो, हे मी माझं भाग्य समजतो. महिला सबलीकरण, पहिली मुलगी जन्मानंतरची योजना आणली. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनासाठी भरपूरच्या वेगवेगळ्या निधी त्यांनी हे करून दिलेले आहेत. तसंच ज्या माध्यमातून आपण म्हटलं STसाठी 75 वरील यांच्यासाठी मोफतमध्ये प्रवास, महिलांसाठी हाफ तिकीट, ह्या सगळ्या ज्या योजना, इतर भरपूरशा योजना ज्या शिंदेसाहेबांनी, याच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्यावर गोरगरीब लोकांचा किंवा जनतेच्या महाराष्ट्राला पूर्ण विश्वास आहे. आणि ही जनता शिंदेसाहेबांना इथून पुढे साथ देईल असे मला विश्वास आहे. पूर्वीच्या कुठल्याही म्हणजे राष्ट्रवादीचं सरकार असो, काँग्रेसचं सरकार असो, याच्यामध्ये जे निर्णय होत होते ते कुठलेही निर्णय तडीला नेले जात नव्हते. शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्या वेळेला सरकार स्थापन झालं त्यानंतर 6 महिन्यामध्ये ज्या काही शासनाच्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे केलं गेलं, निर्णय पटापट त्याची अंमलबजावणी तात्काळ, ह्या गोष्टीमध्ये आपला आता प्रत्येक तालुक्या लेवलला साहेबांनी आपला दवाखाना हा जी स्कीमा, परत आपलं श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून जे हे आहे आपल्या पेशंटसाठी ज्या योजना काही हे केल्या आहेत, ह्या सगळ्या बघितलं तर इथून मागच्या सरकारमध्ये असे निर्णय कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत किंवा असे सर्वसामान्य लोकांच्यामध्ये मिसळून जाऊन काम करून त्यांना ते निर्णय ताबडतोब ज्या ठिकाणी आमच्या सगळ्या माणसाला जाण्यासाठी त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब जाऊन तिथल्या लोकांचं जे त्यांनी सांत्वन करून त्यांना जे धीर दिला, त्यावेळी सुद्धा असा मुख्यमंत्री परत महाराष्ट्रात होणेही कधीही होणार नाही.